नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर माझी आजची देवपूजा बघू शकता तुम्ही. आणि माझे व्हिडिओची सुरुवात ना माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून करूया. तर सर्वांनी माझ्या श्री स्वामी समर्थ आईचं दर्शन घ्या. आणि सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या श्री स्वामी समर्थ आईकडून खूप खूप असा सारा आशीर्वाद. आणि इकडं ना पेरूला एवढं पेरू लागले तर ना पानास फळ लागले, एवढं पेरू लागले तर की पान कमी आणि फळ जास्त, एवढा बहर आलाय पेरूला. तर चला म्हणलं आज आपण थोडंसं पेरूचं शूट घेऊया. आणि असं आपल्या दारातल्या अंगणातल्या झाडाला जर फळ लागलं ना तर खरं त्याचा आनंदच वेगळा असतो बरं का. खूपच छान वाटतं. फक्त 120 रुपयाला रोप आणलं होतं मी, आणि ते रोप आज एवढं बहरलं, एवढं छान आलंय. आणि ह्याची टेस्ट तर एवढी भारी आहे ना, खोबऱ्यासारखं अक्षरशः पेरू लागतात. आणि एवढं उंच झाड गेले तर काय विचारूच नका. खरंच उंच एवढं खूप गेलंय ना पेरूचं झाड. एवढी वाढ तर त्याची फास्ट झाली की भरपूरच, असं खूपच छान वाटतंय. तर म्हणलं चला दाखवूया. आणि इकडं पुढं ना परत कोहळ्याचा वेल उसावर असा चढलाय आणि फुलं लागले, त्याला कोहळा पण लागलाय. तर इकडं मधमाशी बघा कसा आनंद घेते फुलाचा. आणि इकडं कोहळा आलाय. तर बी पडलं होतं असंच, पाणी मिळालं की ती वेल आलाय. तर इकडं शेवग्याचं झाड बघा किती छान बहरलंय, किती छान वाटतंय ते उन्हाळ्याचं. एकदम असं हिरवंगार. आणि इकडं आपल्या लिंबोणीला पण लिंब मोठी मोठी व्हायला लागलेत आता. आणि इकडं दारात ना आपल्या छोटीशीच अंगणात बाग आहे, म्हणजेच फुलांची झाड आहे ती आपल्या देवासाठी घालायसाठी. तर एवढी छान वाटते ती उन्हाळ्या दिवसाचं, एवढी मस्त वाटते ती. तर इकडं ना मी ड्रॅगन फ्रूटचं म्हणजे कांडी आहे ही. तर ड्रॅगन फ्रूटची कांडी लावली. म्हणलं बघूया आपल्या ती येते का. तर आता लावून तर 8 दिवस झाले, आणि हिरवी पण दिसती. मग आता पुढं काय माहिती कशी येतील कशी नाही. तर इकडं आज ना मी थोडंसं आवरलं होतं. सकाळचं टायमिंग आहे, कारण का दुपारनं तर मग होतच नाही. तर म्हणलं चला आज थोडंसं आवरूया आणि आवरून व्हिडिओ काढूया आणि थोड्याशा गप्पा पण मारूया आपल्या यूट्यूब फॅमिलीशी. म्हणून आवरणार. तर दररोज माझं कसं असतं व्हिडिओ काढायचं माहिती आहे का, काम करत करत जसं आहे तसं. असं काय आपण मेकअप करायचा आणि मग शूट घ्यायचं असं काय नसतं. जी आहे ती रिअल दाखवायचं, कुठलंही असं ही दाखवायचं नाही, असं माझं असतं. आणि माझं साधंच व्हिडिओ असतात, एवढं काय माझं छान म्हणजे हायपाय पण नसतात आणि शूट घ्यायला पण कोण नसतं. तरी पण बघा तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली माझ्या व्हिडिओला खरंच एवढा प्रतिसाद देते. आणि छान छान कमेंट आहे त्या, व्ह्यूज भरपूर आहे त्या, आणि व्हिडिओ माझं व्हायरल पण चांगलं होत्यात आहे. तर खूपच छान वाटतंय, मला सपोर्ट मिळतो आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीचा. आणि मला ना काल दादांनी एक कमेंट केली ती की तुमचं जी नवव्या गाईचं स्वप्न आहे ना, ते स्वप्न लवकरच श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करतील ताई. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर धन्यवाद दादा बरं का मला शुभेच्छा दिल्याबद्दल. आणि माझं तुम्ही एवढं आवडीनं व्हिडिओ बघता, मला छान छान कमेंट करता, तर खूपच भारी वाटतं मला पण. आणि खरंच व्हिडिओ मला तर एकदम छान वाटतंय. आणि व्हिडिओ काढायचं, टाकायचं, आपल्या यूट्यूब फॅमिलीशी गप्पा मारायच्या आपल्याला. त्यातनं बघा तुम्ही असं तुम्हीच जर काय मला सांगितलं तर ती पण मला आणखीन पण असं छान वाटतंय की आपल्याला बघा सपोर्ट करते ती. आपल्याला काय विचारलं तर लगेच सांगते ती. म्हणजे आपली फॅमिली तयार होती हळूहळू ना. माझी यूट्यूब फॅमिली तयार व्हायला लागली, मला ओळखायला लागली. आणि खरंच बरं का मला खरंच खूपच भारी वाटतंय. आणि इकडं मग आहोंसाठी ना आज गऱ्याचं लाडू करायचं चालू होतं. त्यांना खूप आवडतात गऱ्याचं लाडू. तर म्हणलं चला आज आपण गऱ्याचं लाडू करूया. तर मी गऱ्याचं लाडू ना असं पाकातलं करते. छान असं आपल्या घरच्या म्हशीचं तूप टाकून माझं गरा भाजायचं काम चालू होतं. आणि एकदम गॅस ना मोठा करायचा नाही, एकदम लहान म्हणजे मंद आचेवरच गरा छान भाजायचा. आणि मग इकडं थोडीशी लापशी पण केली ती, आहोंला खूप आवडते. आणि या लापशीमध्ये ना मी खोबरं आणि खारीक टाकलेली. खारीक टाकत नसतात का टाकलेली, तर खारीक ना कोणच खात नाही. जवळजवळ अर्धा पाऊण किलो खारीक आहे, पण ती तशीच पडून आहे.
एक 6-7 खारका फोडून टाकल्या ना ती शिजली ना एकदम टेस्ट आपली लापशी होती. आणि इकडं फोडणीचा भात पण आज केलता. आज चपाती भाजीच बनवली नव्हती. तर चला म्हणलं नवीन काहीतरी, दररोज चपाती भाजी पण नाही खाऊ वाटत. तर मग फोडणीचा भात, इकडं आपल्या म्हशीचं दूध तापवून तयार होतं. आणि इकडं मग माझं पाकातलं लाडू करायचं चालू होतं. तर पाक केलता आणि पाक करून गऱ्यात वतला. तर असा पाकातलंच लाडू इतकं छान होत्यात आणि इतकं असं टेस्टी होत्यात ना, निबारा अजिबात येत नाहीत. आता गऱ्याचं लाडू बघा तुम्ही सहसा कोण खातच नाही, पण पाकातलं जर लाडू केलं ना तर आपण आवडीनं 100% खाणारच खाणार. तर मग इकडं माझं थोडंसं मी काय केलं, पाक वतला, हलवून घेतलं आणि हलवल्यानंतर झाकून ठेवलं. झाकलं की मग असं गराना असं कोरडा कोरडा होतो. मग ही गाठी जी आहेत ना, आता ही गरम आहे, थंड झालं की ही पूर्णपणे गाठी अशा हाताने आपल्या फोडून घ्यायच्या आणि एकदम सॉफ्ट मऊ गरा करायचा. तर ही बघा थंड झाल्यानंतर कसा मी गरा असा मऊ केलाय, असा मऊ करायचा आणि मग लाडू वळायला घ्यायचं. तर असं मग ही लाडू वळून घेतलं मी. तर बघा गऱ्याचं लाडू किती मस्त आले तर छानपैकी. आणि ह्यात ना काजू बदाम असं काय घातले नाही. हे शेतकऱ्याचं तर असंच असतं, जसं असेल तसं. म्हणलंय ना तुम्हाला, शहरात भेटतं आपल्याला लगेच, आपण तिथल्या तिथं दुकान असतं, जातो घेऊन येतो टाकतो. तसं इथं गावाला तसं नाही. बाहेर 2 किलोमीटरवर दुकान आहे. 2 किलोमीटर कोण जाणार आवडीनं आणि कोण आणणार. तर इकडं एवढा पदार्थ आपल्या घरात बनल्यात म्हणल्यावर म्हणलं चला आपल्या आईला नैवेद्य तर झालाच पाहिजे. तर वाटीत दूध घेतलं, गऱ्याचा लाडू घेतला आणि फोडणीचा भात आणि लापशी. तर चला म्हणलं आपल्या आईला नैवेद्य दाखवूया. तर नैवेद्यम समर्पयामी म्हणून पाणी फिरवलं. पाणी फिरवून ताट 5 मिनटं ठेवलं, दर्शन घेतलं आपल्या आईचं. आणि 5 मिनटं ताट ठेवायचं तसंच, उचलायचं नाही लगे. आणि 5 मिनटांनी परत मग उचलायचं ताटच. मी असा नैवेद्य